हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल डिझोल्यूशनमध्ये कोणकोणते अकाउंट काढतात त्याविषयीची माहिती अभ्यासली होती, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पहिलं अकाउंट आपल्याला काढावं लागलं ते म्हणजे रिलायझेशन अकाउंट. दुसरं आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढतो. जर करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल तर आपण काय करतो, पार्टनर्स करंट अकाउंट काढतो. जर एखाद्या भागीदाराचं कर्ज खातं दिलं असेल तर आपल्याला ते काढावं लागतं. आणि शेवटी आपण तयार करतो ते कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि हे अकाउंट टॅली झालं की समजायचं आपलं काय झालं, उदाहरण टॅली झालं असं आपण समजतो. दोन्ही बाजू समान आल्या तर आपण काय समजतो, उदाहरण आपलं काय झालं, पूर्ण झालं. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की हे जे काही अकाउंट्स आपण प्रिपेअर करतो, या अकाउंट्सला ज्या काही ट्रीटमेंट दिल्या जातात त्या जर्नल एंट्रीच्या आधारे दिल्या जातात. मग यासाठी होणाऱ्या जर्नल एंट्रीज कोणत्या? जेव्हा आपल्याला व्यवसाय भागीदारी संस्थेचा व्यवसाय विसर्जित करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स करावे लागतात. मग त्या ट्रान्झॅक्शनचे होणारे जे काही इफेक्ट आहे किंवा त्या ट्रान्झॅक्शनचे होणारे जे काही जर्नल एंट्रीज आहे याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर खाली म्हटलं तर अकाउंटिंग एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, व्यवसाय बंद करताना, व्यवसायाचे हिशोब पुस्तकं बंद करताना कोणकोणत्या एंट्रीज करावे लागतात त्याविषयीची माहिती अभ्यासायची. आता त्यामध्ये काही स्टेजेस आहेत. तर पहिली स्टेज आहे ती म्हणजे काय, ट्रान्सफर स्टेज. ट्रान्सफर स्टेज याचा अर्थ असा आहे की आपल्या व्यवसायामध्ये असणाऱ्या आपल्या लायबिलिटीला किंवा आपल्या ॲसेटला असणारे, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये असणारे जेवढ्या काही ॲसेट्स असतील ते आपल्याला विकाव्या लागतात आणि लायबिलिटी काय कराव्या लागतात, परतफेड कराव्या लागतात. मग हे करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला रिलायझेशन अकाउंटला आपल्याकडं अस्तित्वात असणाऱ्या ॲसेट्स आणि अस्तित्वात असणाऱ्या लायबिलिटी आपल्याला ट्रान्सफर करायच्या असतात. त्यासाठी आपल्याला रिलायझेशनला त्या ॲसेट कशा ट्रान्सफर करायच्या किंवा ट्रान्सफर करण्यासाठी काय एंट्री होते, त्याचप्रमाणे लायबिलिटी जर आपण ट्रान्सफर करत असेल तर काय एंट्री होते याविषयीची माहिती बघू. मग पहिली स्पेसिमन जर्नल एंट्रीज इथे म्हटलं बघा, स्पेसिमन जर्नल एंट्रीज. त्यामधला पहिला पॉईंट आहे फॉर ट्रान्सफरिंग ॲसेट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे आपल्याला जर ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या ॲसेट आपल्याला काय करायचे, आता ट्रान्सफर करायचे तर त्या जातात कुठं, रिलायझेशनच्या डेबिटला. मग रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट, कन्सेप्ट म्हटलं इंडिव्हिज्युअली, म्हणजे जी काही ॲसेट्स असेल त्या ॲसेटचं नाव येणार. मग रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला काय करायचं आहे, सर्व प्रकारच्या ॲसेट घ्यायच्या, फक्त कॅशचा बॅलन्स सोडून, कॅश ॲट बँक आणि कॅश इन हँड सोडून इतर ज्या काही मालमत्ता असतील त्या सगळ्या आपल्याला काय करायचे, बुक व्हॅल्यूला ट्रान्सफर करायचे. तर त्याची एंट्री होते रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट. त्यानंतर पुढे म्हटले जसं आपण ॲसेट ट्रान्सफर केल्या तसंच आपल्याला काय करायचं आहे, लायबिलिटी पण ट्रान्सफर करायचे आहे फॉर ट्रान्सफरिंग लायबिलिटीज टू रिलायझेशन अकाउंट. आता ॲसेट जशा ट्रान्सफर केल्या तशा लायबिलिटी ट्रान्सफर करताना त्याच्या रिव्हर्स एंट्री करायची आपल्याला. इथे रिलायझेशनच्या डेबिटला आपण जर ॲसेट घेतल्या तर अर्थातच काय होणार आहे, दुसऱ्या बाजूला लायबिलिटी जातील. म्हणजेच काय, इथे म्हटलं बघा, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइडर्स लोन अदर दॅन पार्टनर्स जे असतील, म्हणजे काय पार्टनरच्या बाहेरील असणारे जे काही भागीदारांच्या व्यतिरिक्त असणारे जे काही आउटसाइडर्स लोन असतील त्याला डेबिट द्यायचे. देणे बाकी असणारे खर्च म्हणजे काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल, ह्या सगळ्या काय झाल्या, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या लायबिलिटी झाल्या. हे आपल्याला काय करायचं आहे, रिलायझेशनला ट्रान्सफर करायचे आहे. मग एंट्री काय होते, ऑल लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट, म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय करायचं आहे, हे लायबिलिटी लिहायचे. म्हणजे हे झालं फक्त ॲसेट ट्रान्सफर केल्या, आता लायबिलिटी ट्रान्सफर केल्या. आता तिसरी एंट्री होते फॉर ट्रान्सफर ऑफ प्रोव्हिजन अगेन्स्ट क्लोजिंग ॲसेट्स. बघा आता जे काही प्रोव्हिजन्स आहे, मालमत्तांशी संबंधित ज्या काही तरतुदी सांगितल्या असतील त्याविषयीची आपल्याला काय करायचे, आता बॅलन्सेस ट्रान्सफर करायचे किंवा माहिती ट्रान्सफर करायची. मग त्यामध्ये प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन अकाउंट डेबिट, कॉन्टिंजन्सी रिझर्व्ह अकाउंट डेबिट, जॉईंट लाईफ पॉलिसी रिझर्व्ह अकाउंट डेबिट, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे ह्यासुद्धा काय, यासुद्धा काय एक प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहे, तरतुदी आहे कशावरच्या, मालमत्तांशी संबंधित, की ज्या आपल्याला रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करायच्या असतात. त्यानंतर चौथी अट आहे किंवा चौथा भाग आहे फॉर ट्रान्सफर ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड रिझर्व्ह. म्हणजे काय, की व्यवसायामध्ये भागीदारी संस्थेमध्ये आत्तापर्यंत काही संचित नफे असतील, काही राखीव निधी असेल, रिझर्व्हचा आपण त्याला म्हणतो, काही राखीव निधी असेल तर त्यांचं पण आपल्याला काय करावं लागतं, व्यवसाय बंद होतोय म्हटल्यानंतर वितरण करावं लागतं. मग ते वितरण करत असताना, ते वाटप करत असताना काय एंट्री होते त्याविषयीची माहिती इथे आहे. बघा मग काय सांगितलं, समजा जर जनरल रिझर्व्ह दिला असेल
हे असतो लायबिलिटी साईडला, ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असतो. म्हणजे हे तीनही आयटम जे आहे, जनरल रिझर्व्ह झालं, रिझर्व्ह फंड झालं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट झालं, हे जे प्रॉफिट अँड लॉसचं डेबिट बॅलन्स, बरोबर की नाही, हे जर जे बॅलन्सेस आहे ते आपल्याला काय करायचे आहेत, लायबिलिटी साईडला दिलेले असतील ते आपल्याला जे काही ऑल पार्टनर्स आहे त्यांना आपल्याला ट्रान्सफर करून द्यायचे किंवा डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे. मग त्यासाठी एंट्री काय होते, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट. म्हटलं जर करंट अकाउंट दिलं असेल तर करंट अकाउंटला अगोदर घ्यायचं, जर करंट अकाउंट दिलं नसेल तर कॅपिटल अकाउंटला टाकायचे. नंतर 5 नंबरमध्ये म्हटलं फॉर ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड लॉसेस. आता जसं की आपण संचित नफे पाहिले, संचित राखीव निधी असतील तर ते जसे भागीदारांना वाटप केले जातात, तसंच त्यांच्या वाट्याला काही तोटा त्यांनी ॲक्युमुलेट करून ठेवलेला असेल किंवा त्यांच्या नावे असेल तर तोही आपल्याला काय करायचा असतो, डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. तर मग त्याच्या विरोधात एंट्री होईल. काय एंट्री होणार, ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे इथे काय म्हटलं आहे, प्रॉफिट अँड लॉसचा कोणता, डेबिट बॅलन्स म्हटलं. त्यानंतर टू ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट, म्हणजे जे जे काही संचित तोटे असतील ते आपल्याला काय करायचे, भागीदारांना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे. त्यासाठी होणारी ही एंट्री. म्हणजे ह्या 5 एंट्री कशासाठी झाल्या, त्याला आपण म्हणतो काय, ट्रान्सफर स्टेज. आपण काय केलं, फक्त ट्रान्सफर केले, जे काही आयटम्स दिले होते ते आपण ट्रान्सफर केले. आता दुसरी स्टेज आहे रिलायझेशन किंवा डिस्पोजल स्टेज. या स्टेजमध्ये काय केलं जातं, मालमत्ता विकल्या जातात, बरोबर की नाही, आणि मालमत्ता विकून आलेल्या पैशामधून देयता दिल्या जातात. मग पहिली एंट्री बघा, इफ द ॲसेट्स आर सोल्ड फॉर कॅश. जर मालमत्ता रोखीने विकल्या असतील तर मग आपल्याकडे पैसा येतो, कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट जे दिलं असेल ते, कॅश असेल तर कॅश लिहा, बँक असेल तर बँक, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे बघा, मालमत्ता विकून जे पैसे आले ते बँकेत येणार आणि रिलायझेशनमधून ॲसेट जाणार, म्हणून एंट्री झाली कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर दुसरी एंट्री होती, इफ द ॲसेट्स आर टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर. फक्त मालमत्ता विकल्याच जात नाही तर एखादा भागीदार म्हणतो एखादी मालमत्ता मी टेकन ओव्हर करतो, घेतो मी, बरोबर की नाही. जर एखादा भागीदार व्यवसायातली मालमत्ता टेकन ओव्हर करत असेल तर त्यावेळेस होणारी एंट्री पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता इथं म्हटलं ॲग्रीड व्हॅल्यू, तर ज्या किमतीला घ्यायला सहमती दर्शवतो त्या किमतीची इथं काय करायची, नोंद करायची असते. त्यानंतर पुढे म्हटलं फॉर पेमेंट ऑफ लायबिलिटीज. आता जसं आपण ॲसेट विकल्या किंवा भागीदाराने टेकन ओव्हर केल्या, त्यानंतर पुढं आहे फॉर पेमेंट ऑफ लायबिलिटीज. आपण ज्या देत आहे त्यात जर देत असेल तर त्या संबंधित काय जर्नल एंट्री होते. मग पहिल्यामध्ये एमध्ये म्हटले फॉर पेमेंट टू आउटसाइडर लायबिलिटी किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी आपण त्याला म्हणतो. मग यामध्ये रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट म्हणतो. म्हणजे जसं की आपले क्रेडिटर्स असतील, बिल्स पेबल असतील, बँक लोन असेल, लोन फ्रॉम अदर पर्सन्स असतील, यांना आपण काय म्हणतो, थर्ड पार्टी लायबिलिटी म्हणतो. मग हा खर्च जो आहे तो कसला खर्च आहे, रिलायझेशनचा आहे, म्हणून रिलायझेशनला डेबिट आणि बँकेतनं पैसे जातात म्हणून कॅश ऑब्लिक बँक अकाउंटला आपण काय देतो, क्रेडिट देतो. त्यानंतर बी म्हटलं इफ एनी पार्टनर डिस्चार्ज एनी लायबिलिटी ऑफ द फर्म. एखाद्या भागीदाराने जर व्यवसायाची देयता देण्यासाठी ठरवलं असेल की एखादा भागीदार काय म्हणतो बँकेचं कर्ज आहे मी परतफेड करतो, एखादा म्हणतो क्रेडिटरला पैसे द्यायचे तर मी देतो, जर असं करत असेल तर त्यावेळेस होणारी एंट्री काय, तर तोही खर्च कसला समजला जातो, रिलायझेशनचा. कोण देते तर पार्टनर देतो. आता इथे कॅश ऑब्लिक बँक येणार नाही का, तर भागीदार लायबिलिटी डिस्चार्ज करण्यासाठी तयार झालेला असतो, म्हणून रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. त्यानंतर पुढची एंट्री होते फॉर पेमेंट ऑफ रिलायझेशन एक्सपेन्सेस. रिलायझेशन अकाउंट जे तयार केलं जातं म्हणजेच थोडक्यात या अकाउंटसाठी जो काही खर्च येतो, म्हणजे मालमत्ता विकण्यासाठी किंवा देयता देण्यासाठी ही जी काही प्रक्रिया केली जाते त्यासाठी काही खर्च येत असतो. हा खर्च देणंसुद्धा भागीदारी संस्थेचं आद्य कर्तव्य आहे, म्हणून पहिल्यांदा रिलायझेशनचा खर्चही दिला जातो. मग हा जो रिलायझेशनचा खर्च आहे तो कोण देतो, जर बँक देत असेल तर बँकेशी संबंधित एंट्री होते. बघा काय एंट्री होते, मग रिलायझेशन एक्सपेन्सेस इज बाउंड बाय फर्म. भागीदारी संस्था देत असेल तर रिलायझेशनचा खर्च आहे म्हणून रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि पुढं म्हटलं बघा रिलायझेशन एक्सपेन्सेस इज बाउंड बाय एनी पार्टनर. जर भागीदार म्हटलं की त्या रिलायझेशनचा खर्च मी देतो, एखादा भागीदार तयार झाला असेल की आपण हा खर्च परतफेड करूया किंवा देऊन टाकू, तर मग त्या भागीदाराच्या नावे तो खर्च टाकला जातो. म्हणजेच काय, कसला खर्च आहे तर रिलायझेशनचा, म्हणून रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कन्सर्न कॅपिटल अकाउंट. म्हणजे आता इथं कन्सर्न कॅपिटल म्हणजे काय, कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल, इथं पार्टनर शब्द राहिला आहे, कन्सर्न पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट. जर करंट अकाउंट दिलं असेल तर करंट अकाउंटला घ्यायचं आहे अगोदर, जर कॅपिटल अकाउंट दिलं असेल तर कॅपिटल. त्यानंतर बघा पुढची एंट्री होते इफ कमिशन इज गिवन टू एनी पार्टनर फॉर रिलायझिंग ॲसेट. मालमत्ता विकण्यासाठी एखाद्या भागीदाराने जर कमिशन
त्या मालमत्ता विकण्यासाठी एखाद्या भागीदाराने काही काम केलं असेल तर त्याचा मोबदला म्हणून त्याला काय दिले जाते, दलाली दिली जाते, कमिशन दिलं जातं. मग रिलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट ही त्याची जर्नल एंट्री होते. त्यानंतर इफ एनी कॉन्टिंजंट लायबिलिटी इज पेड, म्हणजे एखादी संभाव्य देयता जर आपण दिली असेल, दॅट इज काय म्हटलं, लायबिलिटी नॉट इन्क्लुडेड इन द बॅलन्स शीट. जुन्या बॅलन्स शीटमध्ये एखादी लायबिलिटी दिलेली नसेल, पण अचानक तुम्हाला काय सांगितलं, ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की ही एक संभाव्य देयता होती, ती भागीदारी संस्थेने दिली, तर मग कसला खर्च आहे, रिलायझेशनचा. मग रिलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नंबर 7 मध्ये म्हटलं फॉर पेमेंट ऑफ पार्टनर्स लोन, जर भागीदारी संस्थेतल्या एखाद्या भागीदाराकडनं भागीदारी संस्थेसाठी कर्ज घेतलं असेल तर आपण एंट्री काय करतो, पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. म्हणजे त्या भागीदाराला पैसे आपले देणं हेही आपलं काय आहे, कर्तव्य आहे. भागीदारी व्यवसाय बंद करताना आपल्याला भागीदाराकडून घेतलेलं कर्जसुद्धा परतफेड करणं गरजेचं असतं, म्हणून आपण काय करतो, त्या भागीदाराला पैसे देऊन टाकतो. मग कुणाला पैसे दिले, ज्या भागीदाराकडनं आपण कर्ज घेतलं होतं त्याचं नाव असणार आहे, मग पार्टनर्स लोन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. ह्या झाल्या 2 स्टेज. त्यानंतर तिसरी स्टेज असते डिस्ट्रीब्युशन स्टेज. यामध्ये भागीदारी संस्थेत जे काही तुम्ही व्यवसाय बंद करताना क्लोजिंगला रिलायझेशन अकाउंट क्लोज करता, त्या रिलायझेशन अकाउंटच्या क्लोजिंगला एकतर प्रॉफिट झाला असेल किंवा लॉस झाला असेल. मग इथं म्हटलंय फॉर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिलायझेशन अकाउंट, जर रिलायझेशनला काय झालं असेल, प्रॉफिट झाला असेल तर मग काय म्हटलं, इफ बघा काय, फॉर ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिलायझेशन अकाउंट, रिलायझेशन अकाउंटला जर नफा झाला असेल तर रिलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. म्हणजे काय, भागीदारांच्या भागीदारी खात्याला किंवा त्यांच्या चालू खात्याला रक्कम काय केली जाते, क्रेडिट केली जाते. म्हणजे रिलायझेशनच्या डेबिटला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला असे 2 इफेक्ट आपल्याला दाखवावे लागतात. हे कधी दाखवायचे, जेव्हा रिलायझेशनला प्रॉफिट होतो तेव्हा, आणि रिलायझेशनला लॉस होत असेल तर मग फॉर ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिलायझेशन अकाउंट त्याच्या उलट एंट्री करायची. मग तोटा जो येतो तोटा भागीदारांना सहन करावा लागतो, म्हणून काय, ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणजे जर तोटा होत असेल तर पार्टनर्सला डेबिट द्यायचे आणि फायदा होत असेल तर पार्टनर्सला क्रेडिट द्यायचे. मग एंट्री झाली काय, ऑल पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. आता ह्या दोन्ही एंट्री झाल्या तर या एंट्रीमध्ये जो काही प्रॉफिट असेल, लॉस असेल, जो काही आपण ट्रान्सफर करतो तो ट्रान्सफर करताना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपल्याला करायचा असतो. त्यानंतर पुढे म्हटलं बघा, फॉर क्लोजिंग करंट अकाउंट, जेव्हा करंट अकाउंट दिलेलं असेल, म्हणजेच काय, फिक्स कॅपिटल मेथडनुसार उदाहरण विचारलं गेलं असेल तर आपल्याला करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला असतो. मग पहिल्यांदा आपल्याला करंट अकाउंट बनवावं लागतं, नंतर कॅपिटल अकाउंट बनवावं लागतं. मग करंट अकाउंट क्लोज करताना काय एंट्री होते, इफ करंट अकाउंट शोज क्रेडिट बॅलन्स. मग करंट अकाउंटचं जर क्रेडिट बॅलन्स शोज करत असेल तर काय एंट्री होते, पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे पार्टनर्स करंटच्या डेबिटला काय लिहायचे, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचे बाय पार्टनर्स करंट अकाउंट. आता दुसरं म्हटलं बघा इथे, इफ करंट अकाउंट शोज डेबिट बॅलन्स, पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे ते जर डेबिट बॅलन्स दाखवत असेल तर मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट अशी ही जर्नल एंट्री होते. आणि तिसरी एंट्री आहे फॉर क्लोजिंग कॅपिटल अकाउंट. आता हे सगळं झाल्यानंतर शेवटी कोणतं अकाउंट क्लोज करायला आलो आपण, पार्टनरचं कॅपिटल अकाउंट. त्यामध्ये आता बघा, जर इथे म्हटलं ॲज द कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर शोज ए डेबिट बॅलन्स, पार्टनर शुड ब्रिंग इन कॅश टू सेटल हिज अकाउंट विथ द फर्म, द एंट्री इज. म्हणजे काय की आता भागीदाराला काय करावं लागतं, व्यवसाय संस्थेमध्ये पैसे आणावे लागतात, बरोबर आहे की नाही, व्यवसाय संस्थेमध्ये पैसे आणावे लागतात त्याचा डेबिट बॅलन्स सेटल करण्यासाठी. आणि हे काय आहे, सिंपल डिझोल्युशन असेल तर भागीदार त्या व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसायाचं देणं देण्यासाठी पैसे आणू शकतो. मग पुढे म्हटलं बघा, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे काय, तुम्हाला बँकेमध्ये पैसे आणले जातात आणि भागीदाराच्या क्रेडिट साईडला किंवा भागीदारी पार्टनरच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश ऑब्लिक बँक म्हणून लिहिलं जातं. त्यानंतर दुसरी कंडिशन आहे, इथं जर भागीदारी संस्थेला पैसे लागत असेल तर भागीदार पैसे घेऊन येतो. हे झालं ए मध्ये. बी मध्ये काय, जर भागीदारी संस्थेचे सगळे खर्च देऊन झाल्यानंतर काही रक्कम शिल्लक राहत असेल तर ती भागीदारांना दिली जाते. म्हणून एंट्री होते पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. म्हणजे त्यांना इथे भागीदारी संस्थेतनं पैसे काय केले जातात, अदा केले जातात किंवा दिले जातात.